भाज्या कापायचा खूप कंटाळा येत असेल आणि काहीतरी चमचमीत खायचं असेल ना, तेव्हा नक्की ही रेसिपी बनवून पहा. 1 वाटी तांदूळ घ्यायचेत, 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची, अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची. याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. एका कढईमध्ये 2 उबळ्या तेल घालायचे. आपल्याला तेल व्यवस्थित तापू द्यायचे. तापल्यानंतर त्यात जिरं घालायचे, 1 चम्मच मोहरी घालायची. आपल्याला 1 चम्मच मोहरी घालायची आहे. 1 चम्मच लाल तिखट घालायचे आणि कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याचा फ्लेवरने एवढी टेस्टी लागते ना खिचडी. अजून आपल्याला याच्यामध्ये काहीच घालायचं नाही. मीठ घालून घ्यायचं 1 चम्मच. एकदम सिंपल आहे, एकदम लवकर होते आणि एकदम टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपल्या ज्या काही आपण डाळी आणि तांदूळ धुतले होते ते घालून घ्यायचे. त्यात व्यवस्थित मिक्स करायचे. 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून त्यात पाणी घालायचे. 2 ते 3 ग्लास पाणी घालायचे आणि व्यवस्थित शिजू द्यायचे. तयार आहे आपली झटपट